माणसं माणसांसारखीच वागतात. लेखक विश्वास दांडेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 8. दरोडेखोरांच्या देशात. भाग 3. त्या आलेल्या गृहस्थांना भाडेकरूला हाकलून घर रिकामं करून हवं होतं. नेताजींचा प्रश्न. तुम्हाला वाढत्या संसारात जागा कमी पडते म्हणून का भाडेकरू नीट वागत नाही म्हणून? घरमालक त्रस्त होते. 20-22 वर्ष झाली. भाडेकरू जुन्याच भाड्यात राहतो. भाडं वाढवत नाही. खर्च वाढला, महागाई वाढली, घरफाळा वाढला, पण भाडं तेच. पुन्हा कायदा त्याच्या बाजूचा. जुनं भाडं होतं ₹50. जर जागा रिकामी झाली तर 200-250 भाडं मिळेल. इसका मतलब आपको साल के रुपये 2400 ज्यादा मिलेंगे. वरचे ₹400 मला सोडा. मला फक्त 2000 आणून द्या. पैसे दिलेत म्हणजे 8 दिवसात जागा रिकामी. गृहस्थाला बहुधा बाहेरून नेताजींचा मीटर रेट म्हणजे दरपत्रक माहीत असावं. त्याने ₹2000च्या नोटा नम्रपणे नेताजींच्या स्वाधीन केल्या. आश्वासन घेत निघाला. ते गृहस्थ येण्याआधी सामोसा, मिठाई, चहा असं सगळं झालं होतं. आता गप्पांची साखळी सुद्धा तुटली होती. मी निघण्यासाठी इजाजत मागितली. "अरे नहीं साहब, ऐसा भी कभी हुआ है? आप हमारे मेहमान हैं. खाना खाए बिगर आप कैसे जा सकते हैं?" नेताजींना समजावलं की कार्यालयाच्या कामासंबंधी मला त्या सायंकाळी एके ठिकाणी जेवायला जाणं जरुरी होतं. तेव्हा माफी असावी. "साहब, आप हर महीने ग्वालियर आते हैं. अगले महीने इस गरीब के घर खाना खाने आना पड़ेगा." हो म्हणणं भागच होतं. निरोप घेऊन निघालो. पुढच्या महिन्यात पुन्हा ग्वालियर होतंच. नेताजी हा विषय डोक्यातून गेला होता. मात्र कार्यालयात पोहोचेपर्यंत नेताजींचा शेजारी असलेला आमचा सहकारी धावतच पुढे आला. त्याच्याकडून मी आज येणार ही माहिती नेताजींनी मिळवली होती. जेवणाचं आमंत्रण. साहब ने हमको वचन दिया है. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. तुलसीदासांच्या रामचरित मानसावर उत्तरेला मोठा जनसमुदाय आस्था ठेवून असतो. तात्पर्य. अस्मादिकांना सायंकाळी नेताजींच्या घरी भोजन. मागच्या वेळेप्रमाणेच स्वागत. थोड्या वेळाने नेताजींनी हळूच चौकशी केली. साहब, खाने के पहले थोडा कडवा पाणी. मद्यपान मला निषिद्ध नव्हतं, पण त्यासाठीचं वर्तुळ मर्यादित. तेव्हा मी घेत नाही असं खुणावलं. मला त्याचा त्रास नाही. तुम्ही घेत असलात तर संकोच करू नका, असंही सांगितलं. आपके लिए विलायती हाजीर है, हम तो ठर्रा वाले. असं म्हणत त्यांनी सूर्यास्ताचं स्वागत केलं. माध्यम ठर्रा म्हणजे देशी. मी शाकाहारी असल्यामुळे जेवण पुरी, भाजी, वरण, रायता. आम्ही जेवायला बसल्यावर दही, मिठाई हलवायाकडून आणवली गेली. उत्तरेच्या बऱ्याच भागात तांदळाची, ओल्या नारळाचे काप घातलेली खीर सोडता दही घरी विरजण्याची किंवा गोडधोड पकवण्याची पद्धतच नाही. ते काम हलवायाचं. ज्याचं काम त्यानं करावं हा रिवाज. जेवण झाल्यावर सहज म्हणून नेताजींना विचारलं, "त्या घरमालकाचं काम झालं का?" नेताजींनी नकारार्थी मान हलवली. "वो आदमी मूरख निकला." मी स्वीकारलेलं काम झालंच असतं, पण अशा कामात गुप्तता, सावधानी हवी. या मूर्खाने मला भेटून घरी परतल्यावर अंगणात उभं राहून भाडेकरूला बजावलं. "अब केस नेताजी के हवाले करके आया हूँ. अब तरी खैर नहीं." परिणाम एकच. भाडेकरू नेताजींकडे अजिजी करायला दुसऱ्या दिवशी हजर. हमने उसको कहा कि भाई हम भी क्या करें? आपके मालिक मकान से रुपए 2000 लिया है. उसका काम तो करना पडेगा. भाडेकरू तयारीनेच आला होता. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. त्याने नेताजी बाल बच्चेवाला हो, बचाइये असं म्हणत 2500 नेताजींना अर्पण केले. आपने उसके वो 2500 भी रख लिए? माझा प्रश्न. नहीं साहब जी, उस मूर्ख मालिक मकान को बुलाया.
उसे गालियां दी कि बकवास करने की क्या जरूरत थी। उसके 2,000 लौटा दिए। काम नहीं किया, पैसे रखना मुनासिब नहीं था। एकूण या प्रकरणात नेताजींना मधल्यामध्ये ₹2,500 मिळाले होते. मी त्यांना तसं म्हटलंही. क्या करे साहब, घर गृहस्थी तो चलाना पडती है. एटा हा उत्तर प्रदेशातला एक जिल्हा. तिथं माझं कामानिमित्त जाणं होई. परतण्याची शेवटची बस सायंकाळी 6 वाजता. कार्यालय सोडणार एवढ्या जवळच्या तालुक्याहून फोन. साहब मी निघतोय. 30-35 मिनिटात पोहोचतो. महत्वाचं काम आहे, निघू नका. त्या तालुक्यातला आमचा प्रतिनिधी होता. नाही म्हणणं शक्य नव्हतं. घड्याळ पाहिलं. जर काम फार वेळ खाऊ नसेल तर अजूनही बस मिळेल. मग थांबलो. हळू-हळू 6-6:30च काय, काटा पुढेच आणि या सज्जन माणसाचा पत्ताच नाही. मोबाईल वगैरे शब्द अजून जन्माला यायचे होते. शाखाधिकारी आणि मी पाहुण्यांसाठीच्या खोलीत गप्पा मारत. 9 वाजले, तेव्हा आता पोटपूजा करूया की, नाहीतर हॉटेल बंद होणार म्हणून निघालो. तर गृहस्थ घाईघाईने आला. त्याला हातानेच खूण केली की नंतर बोलू, जेवायला चल. जेवण, पुन्हा गेस्ट रूम. काय करणार साहेब? निघालो. पर रास्ते में बस लुटी गई. आत्ता उलगडा झाला. बस थांबवणार, बाजूच्या आडोशाला नेणार, लुटा. मग पोलीस स्टेशन, तक्रार नोंद, स्टेटमेंट्स, अंदाजे लुटींचा आकडा, सुटका. त्या मानाने वेळेतच संपलं म्हणायचं. प्रसंग सांगितल्यावर गृहस्थाने कोटाच्या अगदी वरच्या खिशातून ₹100ची नोट काढली. तिथल्या गड्याला सूचना. त्यांच्यासाठी सिगारेटचं पाकिट आणि माचीस, आमच्यासाठी पानं. अरे बस लुटी गई, ₹100 कहाँ से निकले? माझा प्रश्न तर्कशुद्ध होता. मात्र हा उलटा प्रदेश. तर्काला जागा जरा कमीच. झालं असं की बसमध्ये प्रवासी होते 12-15. सगळ्यांची पाकिटं, घड्याळे, अंगठ्या सगळं गोळा झालं. प्रवासी म्हणूनच बसमध्ये दरोडेखोर बसले होते. त्यांनी माल तपासला. या लुटीतल्या सोने, घड्याळे यांच्या बाजारभावाची किंमत दरोडेखोरांना कधीच मिळत नाही. आड बाजारात विक्री करावी लागते. तेव्हा गोळा झालेल्या मालाची अंदाजे किंमत त्यांनी ठरवली 4 ते 5,000. लगेच घोषणा. सब लोग अपना पाकिट, घडी, अंगोठी, चेन उठा लो, जल्दी. एका म्हाताऱ्याने न राहवून विचारलंच. अहो हेच करायचं तर मग निष्कारण आमचा वेळ फुकट कशाला घालवला? आमचा आणि तुमचाही. वो भी जाड़े के दिनों में. उत्तरेची थंडी ऐन भरात होती. ए म्हाताऱ्या, उगाच बडबड नको. बस पोलिसांकडून 10,000 खरेदी केलीये. मिळणार 4-5,000. उरलेले 5-6,000 काय खिशातले द्यायचे का? चलो जल्दी करो. बस लुटली गेली तर पोलिसांना 10,000. वरचे दरोडा घालणाऱ्यांचे. आता तक्रार होणार, पण लूटच झालेली नसल्यामुळे लुटा फाटा कुछ नहीं, सिर्फ समय बर्बाद. किसने देना किसने लेना. एक दिवस एकाएकी गडबड, धावपळ, चिंता. आमच्या एका शाखा कार्यालयातल्या कर्मचाऱ्याच्या शाळकरी म्हणजे चौथीतल्या मुलाला दरोडेखोरांनी पळवून नेलं. अगवा किया, फिरौती चाहिए. टोळी कोणाची? तर छबीराम उर्फ नेताजी यांचा ओझरता उल्लेख मगाशी बटेश्वर महादेव प्रकरणात आला होता पहा. असं पळवलं गेलं की कुटुंबियांना ठरलेला निरोप येई. पोलिसांकडे गेलात तर लाश हात लगेगी. प्रेतच पाहावं लागणार. रक्कम इतकी हवी पण वाटाघाटी शक्य. वाटाघाटी झाल्या. मूल सुखरूप घरी आलं. मी आणि एक वरिष्ठ सहकारी कुटुंबाला भेटायला गेलो. आठवण नीट असेल तर काही रक्कम त्या कर्मचाऱ्याला बिनव्याजी हप्ते फेडीवर कार्यालयाने दिली होती. अर्थात तो निर्णय वरिष्ठ पातळीवरचा, माझा नव्हे. त्या घरी आनंदाचं वातावरण. जेवायलाच या असा मला निरोप. तो मुलगाच आम्हाला वाढत होता. अरे तुला काही मारहाण झाली का? नाही. पहिल्या दिवशी खूप रडलो. त्यांनी खाणं पिणं दिलं. रात्री थकून झोप लागली. सकाळी पुन्हा रडू आलं. मुक्काम यमुनेच्या बिहडमध्ये.
का रडतोस? मला अंघोळ करायची. मग कर. पाणी गरम हवं. ते हवंच आहे, पण अंघोळ झाल्यावर कपडे कुठले घालू? मला पुन्हा हेच कपडे नकोत. धुतलेले हवेत. तर लगेच एकजण घोड्यावरून जवळच्या गावी गेला. चड्ड्या, शर्ट, बनियन, बूट, मोजे असं अंदाजे मापाने आणलं. खाणं-पिणं मिठाईसह मिळालं. मग रडलो नाही. ते मला झाडावर चढायला, घोडा चालवायला, बंदुकीचा नेम धरायला शिकवत. अप्रेंटिस ट्रेनिंग का हे? मग तपशील कळला तो असा. कुटुंबीय पोलिसांकडे गेले नाहीत. वाटाघाटींसाठी डोळे हात बांधून प्रथम मोटार, मग घोडा आणि पुढं थोडं चालत जावं लागलं. दरोडेखोरांच्या तळावर पोचल्यावर यांनी साहजिकच बोलणे करण्याची घाई केली. मात्र समोरची बाजू शांत. त्यांना प्रातर्विधी उरकायला सांगितलं. मग पुत्रभेटीचा घडे महोत्सव. पिता पुत्रांचा एकच नाश्ता. खात्री पटली ना? तुमचा पुत्र मजेत आहे ते? आता बोलूया. आम्ही 10 लाख मागितले होते. मान्य? पित्याने असमर्थता व्यक्त केली. तेव्हा त्यांचे बँक अकाउंट क्रमांकासह तपशील त्यांनी समोर ठेवला. त्यात त्यांचे वडिलोपार्जित घर आणि शेती सर्व्हे नंबर हे अंदाजित किमतीसह धरलं होतं. ही संपत्ती वडिलोपार्जित असल्यामुळे 4 भावांमध्ये सामायिक आहे. उरलेले भाऊ भारतात इतरत्र आहेत. घरी समजा हो म्हणाले तरी विक्री लगेच होईल असं नाही. असं सांगितल्यावर मागणी खाली आली. शेवटी 3 लाखांवर सौदा पक्का. 2 दिवसांची मुदत. रोख रक्कम दिल्यावर पिता पुत्रांना मिठाई खायला घालून मग परतीचा प्रवास झाला. वर यमुनेचे बिहड असा उल्लेख डाकू ठाणे या संदर्भात आहेत. हे बिहड चंबळ म्हणजे आपल्या मंगळाष्टकातल्या चर्मणवतीचेही आहेत. त्या मैदानी भागात खडक नाहीत. त्यामुळे पाऊस, पूर या नैसर्गिक गोष्टींमुळे धूप होऊन करवतीच्या आऱ्यांसारखे पण एका आकाराचे नव्हेत असे कंगोरे पडतात. एकातून जाताना शेजारच्या पलीकडच्या भागात कोण आहे हे कळणं अशक्य. पुन्हा हा नकाशा कायम बदलता असतो. श्वापदं, माणसं लपायला उत्तम जागा. बिकट स्थान, उग्र. भैरव हे दैवतच उग्र आहे. त्यात या बिहडची उग्रता मिसळत कुमार गंधर्व निर्मित बिहड भैरव ऐकावा. धन्यवाद.